नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच वेळा इतरांचं स्वयंपाकघर बघून आपल्या मनामध्ये विचार येतो की किती छान स्वच्छ आणि नीटनेटकं स्वयंपाकघर आहे आणि आपलं स्वयंपाकघर असं का बरं राहत नाही. तर बऱ्याच वेळा दुसऱ्यांचं नीट अँड क्लीन बघून आपल्या मनामध्ये हमखास हा विचार येतो. आणि बऱ्याच वेळा तुमच्यासुद्धा मला कमेंट येतात की ताई, तुझं स्वयंपाकघर जे आहे तर ते खूप छान असतं, स्वच्छ असतं. तर बघा, स्वयंपाकघर जे आहे ना तर ते सगळ्याचंच विस्कटल्या जातं. कारण बघा, डेलीच्या रुटीनमध्ये ना अगदी प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवणं आणि तेही घाईघाईच्या रुटीनमध्ये आपल्याच्याने शक्य होत नाही. पण सगळं घाईचं रुटीन आटोपलं आणि त्यानंतर मग जेव्हा आपण साफसफाई करायला घेतो तर अशा वेळेला जे आपलं स्वयंपाकघर आहे तर ते आपण कशा पद्धतीने स्वच्छ ठेवतो किंवा कशा पद्धतीने स्वच्छ करतो यावर आपल्या स्वयंपाकघराची जी साफसफाई आहे तर ती अवलंबून असते. बरेच वेळा आपण काय करतो की कोणतंही सामान आपण आणलं की जिथल्या तिथे जसंच्या तसं रणभण ठेवतो आणि कित्येक ना कित्येक दिवस मग ते सामान जे आहे तर ते तसंच पडलं राहतं. त्यामध्ये मग तुमचा किराणा माल असो किंवा इतर कुठल्याही दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी असो, तर त्या छोट्या छोट्या गोष्टींना जिथल्या तिथे रणभण पडलेल्या असतात. आणि याच लहान सहान गोष्टीमुळे आपलं जे स्वयंपाकघर आहे तर ते अगदी असं मेसी वाटतं. खूप असा रणभण पसारा किचनमध्ये दिसतो आणि ते जे स्वयंपाकघर आहे तर ते बघायला बघा अजिबात चांगलं दिसत नाही. आणि त्यातल्या त्यात आजकाल बघा अगदी छोटे छोटे असे स्वयंपाकघर आपल्याला दिलेले असतात आणि स्पेशली फ्लॅट सिस्टममध्ये अगदी छोटे छोटे स्वयंपाकघर दिलेले असतात. आणि छोटे स्वयंपाकघर जेव्हा असतात तर त्यांना बघा थोडंसं ना नीटनेटकंच ठेवावं लागतं. कारण किचनभर पसारा असेल ना तर काम करायला आपल्याला अजिबात जमत नाही आणि कुठली वस्तू कुठे ठेवायची, काय ठेवायची हे सुद्धा सुचत नाही. तर म्हणून मग ना नेहमी प्रयत्न करायचा की जेही सामान आपण आणतो किंवा ज्याही वस्तू आपल्या हाताला येतात तर त्या वस्तू त्यांच्या जागी ठेवायच्या. कारण बघा, प्रत्येक वस्तूची एक जागा असते, निर्धारित एक परिसर असतो प्रत्येक वस्तूच्या. कुठलीही वस्तू कुठेही रणभण घरभर पसरवली किंवा किचनभर पसरवली असं होत नाही. प्रत्येक वस्तूला एक ठरलेली ठराविक जागा असते. तर त्या वस्तू त्यांच्या जागी ठेवल्या की किचनचा जो पसारा आहे तर तो बघा थोडाफार ना अगदी असा सॉर्ट आऊट होतो. आता इथेच तुम्ही बघितले असाल की एक कॉर्नर मी हा इथे बनवून घेतला आणि इथे ना बऱ्याचशा स्किन केअरच्या वस्तू 1-2 दिवसापासून त्या तशाच पडलेल्या होत्या. पण त्या वस्तूंसाठी त्यांची जागा असते आणि आपण थोडेसे एफर्ट्स लावून त्या वस्तूंना त्यांच्या जागी ठेवलं की आपलं जे किचन आहे तर ते पसारामुक्त होण्यामध्ये मदत होते. तर म्हणून मग ज्या काही वस्तू अशा रणभण पसरलेल्या असतात तर त्या वस्तू त्यांच्या जागी ठेवायच्या. दुसरी गोष्ट बघा, आपण जे इंडियन्स आहोत तर आपली एक ना सवय असते, जिथे आपल्याला जागा मोकळी मिळाली तिथे आपण ना दुनियाभराचं सामान जे आहे तर ते तिथे ठेवतो. भलेही मग तुमचा फ्रीज असो किंवा गॅस ओठा असो किंवा कुठलीही वस्तू असो. फ्रीजवर सुद्धा प्रयत्न करायचा की खूप कमी सामान ठेवायचं, रणभण पसारा फ्रीजवर ठेवू नये. येताबरोबर बघा, फ्रीज अगदी समोरच आपल्याला दिसतो आणि समोरच अगदी खूप असा पसारा डोळ्यांनी दिसतो. तर त्यामुळे सुद्धा आपलं जे किचन आहे तर ते मेसी वाटतं. तर म्हणून मग प्रयत्न करायचा की फ्रीजवर सुद्धा जितकं कमी होईल तितकं कमी सामान ठेवायचं आणि एखाद ग्रीन प्लांट तिथे अवश्य ठेवायचा, एखाद हिरवगार झाड अवश्य ठेवायचं, जेणेकरून आपल्या डोळ्याला ना छान असं सूख मिळेल. कारण जेव्हाही आपण अशी ग्रीनरी बघतो ना तर त्यावेळेला ना म्हणजे डोळे बघा अगदी असे सुखावून जातात. त्यातल्या त्यात बघा, जेही डबे म्हणा किंवा ज्याही गोष्टी आपल्या फर्निचरच्या आतमध्ये ठेवलेल्या असतात आपण त्यांना तसंच रणभण पसरवून ठेवतो. अगदी 5 मिनिटाचा वेळ लागतो हे सगळे जे डबे आहेत तर ते व्यवस्थित ठेवायला. सकाळच्या साफसफाईमध्ये तितका काही वेळ आपल्याकडे असत नाही, तर दुपारच्या चहाच्या वेळेला किंवा मग आठवड्यातून एकदा ना असा दिवस काढायचा की आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा 1 तास आपल्या किचनला द्यायचा, जेणेकरून जितकंही रणभण पसरलेलं सामान आहे तर ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं किंवा मग रोज सकाळी 10 मिनटं किचनला द्यायचे. आता ही जी साफसफाई किंवा ही जी क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही आहे वीकली क्लिनिंग. म्हणजे आठवड्यातून एकदा ना अर्धा 1 तास मी माझ्या किचनला देत असते. कारण रोजच्या रोज साफसफाईमध्ये ना इतकं सगळं पॉसिबल होत नाही, कारण सकाळी सकाळी प्रत्येकच गोष्टीची ना घाई असते आणि प्रत्येकच काम आपल्याला वेळेवर करायचं असतं.
तर त्यामुळे रोज सकाळी इतकी डीप क्लिनिंग माझ्याच्याने पॉसिबल होत नाही. रोजची सकाळची स्वयंपाकघराची साफसफाई मी कशा प्रकारे करते तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार. पण आजची ही जी साफसफाई आहे तर ती आहे वीकली क्लिनिंग किंवा मग 15 दिवसातून एकदासुद्धा आपण अशा प्रकारची साफसफाई करू शकतो. सगळ्यात जास्त आपल्या किचनमध्ये घाण होणारा पार्ट तो म्हणजे गॅस ओट्याच्या मागची टाईल्स. बऱ्याच घरी तुम्ही बघितले असाल की गॅस ओठ्याच्या मागची जी टाईल्स आहे तर त्यावर ना तेलाचे आणि सगळी जी म्हणजे एक लेअर बघा अशी बनलेली असते तिथे. जेव्हाही आपण कुकर लावतो तर कुकरची सगळी वाफ त्या टाईल्सवर जाते. भाजीला फोडणी करतो तर ती फोडणीची सुद्धा बरीचशी वाफ त्या टाईल्सवर जाते. तर बघा तिथे ना इतके असे काळवडलेले तेलाचे डाग पडलेले असतात. तर रोजच्या रोज तिथे ना एक कपडा फिरवून घ्यायचा आणि आठवड्यातून एकदा बघा अशा प्रकारे जी घासणी असते तर त्यावर थोडंसं ना विमचं लिक्विड टाकून घ्यायचं किंवा मग साबण घेऊन घ्यायचा आणि त्याच्याने सगळं ते ना स्क्रब करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये कपडा बुडवू सगळी ती जी टाईल्स आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची. बघा आपलं स्वयंपाकघर आपण कशा प्रकारे ठेवतो तर हे आपल्या गृहिणींवर डिपेंड असतं. दुसरं तिसरं कोणीही येऊन आपलं घर किंवा आपलं किचन स्वच्छ करणार नाही आहे. आणि गृहिणींची खरी ओळख म्हणजे बघा तुम्ही तुमचं किचन कशा प्रकारे ठेवता तर यावरच तुमची ओळख असते. तुम्ही तुमचं घर कशा प्रकारे ठेवता, कशा प्रकारे साफसफाई करता तुम्ही तर यावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. तर म्हणून मग स्वयंपाकघर जे आहे तर ते नेहमी स्वच्छ ठेवायचं. किमान आपलं जे घर आहे तर तेच नेहमी स्वच्छ ठेवायचं. पण विशेष करून बघा जे ही क्लिनिंगचं जे आपण म्हणतो एक जो विषय आहे तर तो स्वयंपाकघरामध्ये अतिदक्षतेने पाळला गेला पाहिजे. कारण इथे आपण स्वयंपाक बनवतो आणि सगळ्यांना जे म्हणजे आपलं पोषक तत्व आहे तर ते आपल्या किचनमधून जात असतं. तर त्यामुळे आपलं जे स्वयंपाकघर आहे तर ते नेहमी असं स्वच्छ ठेवायचं. गॅस ओठ्याच्या वरचे इथे मी फर्निचर बनवून घेतलेला आहे. तर माझ्या इथे चिमणी मी टाकलेली नाही आहे. एक्झॉस्ट फॅन लागलेला आहे पण तो फॅन काही तेवढं कवर करत नाही. तर त्यामुळे इथे सुद्धा ना खूप असे म्हणजे तेलाची जी एक लेअर आहे जेव्हा आपण फोडणी करतो तर त्यावेळेला बघा तेलाची जी वाफ आहे, तेलाची जी फोडणी आहे तर ती या सगळ्या गोष्टींवर जाऊन बसते. तर 8-10 दिवसातून इथे सुद्धा अगदी जी सॉफ्ट घासणी असते, स्क्रब जो असतो तर त्याच्याने मी स्वच्छ करून घेते. त्यावर थोडंसं विमचं लिक्विड टाकते किंवा मग विनेगर वगैरेसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग अर्बन वाईप्सचं जे क्लीनर येते तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर अगदी हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचा आणि सॉफ्ट स्क्रब घ्यायचा. कारण बघा ही जी ॲक्रेलिक शीट असते ना तर यावर क्रॅचेस पडतात. तर म्हणून मग अगदी सॉफ्ट स्क्रब घ्यायचा आणि जो मायक्रोफायबरचा क्लॉथ असतो तर त्याच्याने सगळं पुसून घ्यायचं. तर अशा प्रकारे वरचा जो पार्ट आहे तर तो मी पूर्ण क्लीन करून घेतला. त्यानंतर मग खालचा हा जो भाग आहे म्हणजे जो ट्रॉल्यांचा जो भाग आहे तर बघा तिथे सुद्धा ना थोडेफार नाहीही म्हटलं तरी आपले तेला पाण्याचे डाग वगैरे लागलेले असतात आणि रोजच्या याच्यामध्ये बघा तितकं काही ते स्वच्छ होत नाही. तर म्हणून मग त्यांनासुद्धा अशा प्रकारे थोडासा 8-10 दिवसातून 15 दिवसातून जसा आपल्याला वेळ मिळेल तर तसं ना स्क्रब करून घ्यायचं आणि जो एक ओला कापड असतो तर ओल्या कापडाने छान असं पुसून घ्यायचं. म्हणजे त्यावर तेलाची जी काही लेअर वगैरे बनलेली असते तर ती सगळी निघून जाते. वारंवार जेव्हा आपण सिंकमध्ये भांडे स्वच्छ करतो, आता बघा दिवसातून 2-3 वेळा नाहीही म्हटलं तरी सिंकमध्ये भांडे स्वच्छ होतातच आणि तिथलं जे पाणी आहे तर ते बघा सिंकच्या बाजूला जी खिडकी असते तर त्या खिडकीवर येतं. रोजच्या रोज थोडंसं ते स्वच्छ करून घ्यायचं आणि आठवड्यातून एखाद वेळा थोडीशी डीप क्लिनिंग करून घ्यायची. माझे साफसफाईचे कामं चालूच होते तेवढ्यातच अचानक पाहुणे आले. पाहुणे कोण तर हा आहे माझ्या मामे सासऱ्यांचा मुलगा म्हणजे माझ्या सासूबाईंच्या भावाचा मुलगा. त्याला इथेच नागपुरातच लग्नाला जायचं होतं. इथेच जॉब करतो तो पण इथेच लग्नाला जायचं होतं तर तयारी वगैरे करण्यासाठी तो आलेला. तर त्यामुळे थोडेसे माझे जे क्लिनिंगचे जे कामं आहेत तर ते थोडेसे लांबले. कारण चहा पाणी वगैरे असतं मग आपलं पुन्हा बोलण्या चालण्यामध्ये थोडासा वेळ जातोच. तर त्यानंतर तो त्याची तयारी करायला लागला आणि मी माझे जे कामं आहेत तर ते करायला घेतले. तर बघा ज्याही ट्रॉल्या वगैरे असतात गॅस ओट्याचा खालचा जो पोर्शन असतो तर तो रोजच्या पोछ्यामध्ये काही स्वच्छ होत नाही. कारण आजकाल बघा आपण ना जी मोपिंग बास्केट असते तर त्याच्याने सगळं क्लीन करतो आणि इतकी सगळी डीप क्लिनिंग जी आहे तर ते मोपनी होत नाही. कारण जेव्हा आपण हाताने फरशी पुसतो तर बघा अशा प्रकारे कोणे कोपरे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतो. पण जो मोप असतो
तर मोपने इतकं सगळं स्वच्छ होत नाही. 8-10 दिवसातून एखाद वेळा मस्त छान असे हाताने ना किचन पुसून घ्यायचं आणि जे कोणे कोपरे आहेत तर ते सुद्धा कपड्याने पुसून घ्यायचे. ज्याही ट्रॉल्या लागलेल्या आहेत तर त्याचा खालचा भागसुद्धा पुसून घ्यायचा. रोजच्या रोज ट्रॉल्या काढून क्लिनिंग करणं शक्य होत नाही, म्हणून मग 8-10 दिवसातून एखाद वेळा अशा प्रकारे ना सगळी क्लिनिंग करून घ्यायची. जिथे साबण घासण्या वगैरे आपण ठेवतो तर तो पोर्शनसुद्धा मी 8-10 दिवसातून अशा प्रकारे स्वच्छ करून घेते, जेणेकरून तिथे सुद्धा घाण जमा होणार नाही आणि तो भागसुद्धा मेसी दिसणार नाही. तर अशा प्रकारे बघा 8-15 दिवसातून एक वेळा मी ना किचनला 1 तास किंवा अर्धा तास देत असते आणि त्यामुळे माझं जे स्वयंपाकघर आहे तर ते नेहमी असं स्वच्छ नीटनेटकं आणि सुंदर दिसतं. आणि अगदी जराशा गोष्टी असतात, खूप काही असा वेळ लागत नाही. एकतर रोजचे 10 मिनटं तुम्ही द्या किंवा मग 8-15 दिवसातून अर्धा 1 तास द्या. त्यामुळेच तुमचं जे किचन आहे तर ते खूप छान असं स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. बाय. हर हर महादेव.